जिल्ह्यात 38,811 लाडक्या बहिणींची ई-केवायसी रखडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बहिणीला मिळालाच पाहिजे. त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला मिशन मोडवर लाडक्या बहिणींच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली 38,811 बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या संख्येने माता भगिनींनी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र तब्बल 38,811 अर्जामध्ये माहिती भरताना चुका झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या माता बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पर्यायाने त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यांच्या हक्काच्या आर्थिक मदतीपासून लाडक्या बहिणी वंचित राहू नयेत यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्याबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निर्देश दिले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांना हे प्रकरण प्राधान्याने हाताळण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली असून शनिवारी या संबंधित सर्व यंत्रणांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील अनेक माता भगिनींनी केवळ तांत्रिक कारणास्तव योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. हे चिंताजनक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. महिलांनीही आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधून आपले ई-केवायसी अपडेट करून घ्यावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा.